आणि यासाठीच एक एक आमदार भाजपचे 132 आमदार या ठिकाणी पोहोचतायत। एकूणच आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस हे आता इथे विधान भवनात पोहोचलेले आहेत आणि याच क्षणाची ही दृश्य आपण पाहतोय। आता थोड्याच वेळात या बैठकीत देवेंद्र फडणवीसच होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे। दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय भाजपचे पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन जे आहेत ते आता काही क्षणापूर्वीच विधिमंडळाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। मी पुन्हा येईन हा नारा देवेंद्र फडणवीसांनी सातत्याने दिलेला होता आणि आता भाजप मित्रपक्षांच्या साह्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करते। त्याच्यामुळे हा एक आनंद जो आहे तो भाजप नेते आमदार आणि साहजिकच देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी झळकतोय। ज्या दिवशी 23 तारखेला निकाल लागला त्या दिवसापासूनच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या। दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं होतं। एकनाथ शिंदे अजित पवार त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या बैठका सुद्धा झालेल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीमध्येच शिक्कामोर्तब झाल्याची माहिती जी आहे ती TV9 मराठीला मिळालेली होती। देवेंद्र पर्वाला सुरुवात होतीये। एक आनंद एक वेगळाच विश्वास आता देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर दिसतोय कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं आणि त्याच्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये भाजपने केलेलं कमबॅक त्याच्यामुळे या महाविजयाचे महाशिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातंय। अगदीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे 2014 नंतर आता आज आमचे केंद्रीय नेतृत्व